शांतारामजी रणशूर उपस्थित झाले। निश्चितच नेवासा तालुका सर्वात मोठा तालुका म्हणून नेवासा तालुक्याची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे आणि सर्वात जास्त गावं आणि निश्चितच या ठिकाणी नेवासाची कार्यकारिणी 3 नावं या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आपण आणि त्यांचे नाव जिल्हाध्यक्ष आदरणीय त्यांचं भाषण होईल त्याच्यामध्ये ते घोषित करतील म्हणून मी आदरणीय शांताराम रणशूर गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्यावा आणि नावही मी घोषित करावी। नेवासा तालुक्याच्या माध्यमातून सुलतानपूर या गावीमध्ये संपा सैनिक दलाचं युनिट या ठिकाणी उभं राहत असताना मनस्वी आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थानं या नगर जिल्ह्याची कार्यकारिणी झाली। कार्यकारिणी झाल्याच्या नंतर आम्ही लोक तुमच्यापर्यंत यायला आम्हाला वेळ जरी झाला असला तरी तुमचं काम चालू आहे। आताही तुमच्यापर्यंत यायला वेळ झाला तरी तुमचं काम चालू आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या कार्याचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि त्याच अनुषंगानं या नेवासा तालुक्याचे प्रभारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तुमचं युनिट उभं राहिलेलं आहे त्याचे आदरणीय जिल्हा संघटक नेवासा तालुका प्रभारी रमेशचे निकाम गुरुजी, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं समता सैनिक दल कसा असावा, समता सैनिक दलाची गरज काय आहे। या ठिकाणी वयाला बंधन नाही, वयाला बंधन एवढंच आहे की तो 18 ते 50च्या रेंजमध्ये असावा। आता प्रोटोकॉल नवीन आलेला आहे, 60-65 वर्षाच्या माणसाला सैनिकामधून थोडंसं कमी करण्यात आलेला आहे, हा संस्थेनं दिलेला नियम आहे। परंतु तरीही या ठिकाणी खऱ्या अर्थानं नगर जिल्ह्यामध्ये कामकाज करत असताना कार्यकर्ता हा उत्साही असावा लागतो, त्याच्यामध्ये उमेद असावी लागते, त्यानं वेळेचा सुद्धा त्याग करावा लागतो आणि अशाच माध्यमातून नगर जिल्ह्यातलं एक झंझावाती वादळ म्हणून ज्यांचं नागपूरच्या 1 ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये समता सैनिक दलाच्या संचलनामध्ये 1 नंबर आलेला एक नंबरचा परेडमध्ये त्यांना प्रोत्साहन, त्यांच्या पाठीवरती शाबासकीचे हात पडलेले आहेत, त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। असे अहमदनगर जिल्ह्याचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय आतिशजी त्रिभुवन गुरुजी, जो सारथी आहे ते आदरणीय आयुष्यमान भाऊसाहेब धुंडीराम जगदाळे। हे पद तुम्हाला मान्य आहे का? हे पद तुम्हाला मान्य आहे म्हणजे तुमची कार्यकारिणी मी आज डिक्लेअर करतो आणि शहराची कार्यकारिणी लवकरात लवकर तुम्ही नियोजन करा। आपल्याला तुम्हाला इथं जसं आता समता सैनिक दलाचं शिबिर झालं, तुमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा धम्म प्रशिक्षण कार्यकर्ता शिबिर आपल्याला संपन्न करायचं आहे। 8 दिवसाचा कालावधी आहे, 16 डिसेंबर जवळजवळ येत चाललेला आहे, तेव्हा मी जास्त काही व्यक्त न करता तुमच्या या कार्याला मनापासून मनापर्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो, तुमचं हार्दिक असं अभिनंदन करतो। जय भीम, जय बुद्ध, जय